नाही, माझ्या गोरक्षनाथांचा जन्म ज्या दिवशी व्हायचा, ज्या वेळेला व्हायचा, 12 वर्ष अगोदर त्यांनी आईला, एका मातेला, ती जी शंकराची पूजा करत होती, पार्वती, काय तिचं नाव, तर त्यांना सरस्वती मातेला ते भस्म दिलं. आणि भस्म दिल्यानंतर ती गेली. तुम्हालाही इथून ज्या वेळेस तुम्ही जाता त्यावेळेस एक सुंदर मंत्र दिला जातो आणि त्या मंत्राचा रोज जप करावा द्यावा लागतो. तांदूळ दिले जातात तुमच्या हातामध्ये. तांदूळ माझ्या नाथांचा प्रसाद आहे. तो प्रसाद तुम्हाला दिला जातो, तो खायला द्यावा जातो. तो प्रसाद तुम्ही काय करता माहितीये का? घेता आणि फ्रीजवर ठेवून देता, नाही तर देवळीत ठेवून देता. मंत्राची चिठ्ठी हरवल्यानंतर, मंत्र हा एकदाच भेटतो ना दादा, एकदाच भेटतो मंत्र, तो मंत्राची चिठ्ठी त्याला आठवत नाही. सांगा, जी मंत्र दिलेली चिठ्ठी असती ना, तो पण तो म्हणतो ही हरवली माझी. सहज सहज असं कसं होऊ शकतं? असं सहज, मला हेच कळत नाही तुमचं सगळ्यांचं, की तुम्हाला जे इथं भेटतं ते सहज भेटून राहिलं. तुम्ही अजून 5 वर्षांनी इथं या, तुम्हाला 3 ते 4 तास लाईनीत नाही लागू लागलं तर मग 4-4 तास लाईनीत बसावं लागेल तुम्हाला. आणि तिथून पुढे 5-5 मिनिटं दर्शन होईल, भेटन, प्रसाद भेटन. त्यावेळेस तुमची किंमत तुम्हाला कळेल. त्यावेळेस नाही, आपण किती भाग्यवान होतो की दादा आपल्याला सहज भेटत होते आणि सहज आपल्याशी बोलत होते. जाऊ द्या थोडा वेळ. हा, असंच काय पाठवलं का 7,000 किलोमीटरवरनं परत? काहीतरी करण्यासाठी परत पाठवलं असेल ना. हा, काहीतरी क्रांती आणण्यासाठी. स्वतः करता तर कोणी जगून राहिलं दादा जीवनामध्ये? 2 लेकरं, बायको, पोरं, त्यांच्याकरता याची लबाडी कर, त्याची लबाडी कर, त्याची लबाडी कर, ते कोणी करतं. पण स्वतःच्या हिमतीवर जो आपलं मिशन घेऊन जन्माला आलेला आहे, संत तुकाराम महाराज मिशन घेऊन जन्माला आला होते, एकनाथ महाराज मिशन घेऊन जन्माला आला. आपण काय मिशन घेऊन जन्माला आलो? आपण फक्त पारावर बसायचं, याची निंदा करायची, त्याची निंदा करायची, बस झालं मिशन. आपलं तेच मिशन आहे. एक मिशन धामचं असं आहे, गोरक्षनाथ जन्मदिवसाच्या निमित्ताने धामचं एक मिशन असं आहे की कमीत कमी 5 कोटी लोकांना जपाला लावायचं आहे, लावायचं आहे, लावायचं आहे. माझ्या एकट्याचं काम आहे का 5 कोटी लोकांना जपला लावणं? तुमचं सुद्धा काम आहे की या गुरुच्या संकल्पात, या गादीच्या संकल्पात तुमचा संकल्प मिक्स करा आणि पुढे चाला. सगळे गोरक्षधामचं जे कार्य चाललेलं आहे, नाथांच्या जन्मदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने एवढंच सांगतो की 5 कोटी लोकांना जपाला लावायचे. 5 कोटी लोकांचे जर परिवार सुधारले दादा, त्यांच्या घरात नाम जपाला आला, कितीतरी लोकांच्या नाम साधनाने मृत्यूला, जे तुम्ही फाशी घ्यायला निघले, इकडं निघले, तिकडं निघले, त्या आत्महत्या पूर्ण वाचतील. कशामुळं? या धाममुळं. आपल्या मंत्र शक्तीला कमजोर समजू नका. सरस्वती मातेने याचं त्याचं ऐकून ती जी उदी दिलेली होती दादा गुरु मच्छिंद्रनाथांनी, ती उदी बाहेर फेकून दिली आणि ती फेकल्यानंतर ती उखंड्यावर टाकली. जिथं गाईचं शेण जिथं पडलेलं होतं, त्या शेणामध्ये, उखंड्यामध्ये ती बुद्धी टाकली. तसंही तुमच्या आणि माझ्या जीवनात कधी कधी संत येतात. ते संत बहार आणतात. जीवन बदलण्याची ताकद त्या संतांमध्ये असते. पण तुम्ही स्वतःला एवढं कमजोर समजून यायचं त्याचं काय बाई, तिथं काय खरं आहे, हे असं आहे. तिथं प्रत्येक महाराज गेलं की नेहमी विचारतात कशी तुमची तब्येत, कसं आहे तुमचं, किती जप करतो, किती माळा करतो, बस एवढंच विचारतात. पण तुमच्या मला माहित आहे, मी जी गोळी दिलेली आहे ती तुम्हाला बरोबर दिलेली आहे. फक्त ती सकाळ खायची, संध्याकाळ खायची का दुपार खायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही वेळ आणि टायमिंगच चुकवत असेल तर त्या गोळ्या काय कामी करणार आहे आमच्या? जर समजा बीपीची गोळी जेवणाच्या अगोदर खायची सांगितलेली आहे, हा जेवण झाल्यावर दुपारी झोपेतून उठून खात असेल तर काय फायदा आहे? बरोबर आहे की जो तुम्हाला हे संकल्प दिलेले असतात, संजीवनी मंत्र, हे आमची ऋषालीताई खूप सुंदर घेते रोज संध्याकाळी. राहुल दादा, ऋषालीताई हे खूप सुंदर घेतात हे मुलं. आणि हे तुमचं जीवन आहे, जीवन. हे संकल्प म्हणजे प्रत्येकाचं जीवन आहे. या जीवनावर चालायला शिका दादा. कोणाच्या दारात जायची काम पडणार नाही. जब तक बिकाना था तो कोई पूछता न था, तुमने खरीद कर मुझको अनमोल बना दिया है, अनमोल बना दिया है. स्वतः करता 2 मिनिटं टाळ्या वाजवा. स्वतः करता तुमच्या करता की तुम्ही अनमोल आहात, तुम्ही धैर्यवान आहात, तुम्ही
विशाल आहात आणि तुम्ही या धाम मध्ये आल्यानंतर तुम्ही एक मनसोक्त जीवन जगायला शिका. मनसोक्त. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे. खूप सुंदर ती प्रार्थना घेते. आपण प्रार्थनेला पण वेळ देऊ. पण तत्पूर्वी माता सरस्वतीचा तिने तो प्रसाद जो मच्छिंद्र दादांनी बाबांनी दिलेला होता तो प्रसाद त्यांनी उखंड